आयो नमस्कार मंडळी. पहा, आम्ही रोज दूध घालायला आल्यावर ह्या हॉटेलमध्ये चहा पितोय आणि आज या हॉटेलची परिस्थिती पहा. काय करायचं, ह्या हॉटेल मालकांनी काय करायचं सांगा ना. नुकसान झालंय खूप. नुकसान झालंय खूप. काउंटर मध्ये पाणी गेले, भेळ आमची पाण्यात तरंगती. हे पहा ना तुम्ही. हे पहा, किचन मध्ये पाणी आहे सगळं संपूर्ण. काय करायचं सांगा, ह्या हॉटेल मालकांनी काय करायचं, तुम्हाला काय वाटतं? आता अतिपुरामध्ये नुकसान झालेलं तर आहे, पण आता याच्यातून काहीतरी आता आम्हाला थोडा धीर दिला पाहिजे सगळ्यांनी, गावकऱ्यांनी. आणि कसं आहे माहितीये का, ह्या परिस्थितीत सगळ्यांना नुकसान झालेलं आहे. या परिस्थितीमध्ये सर्व हॉटेलवाल्यांचं पण सुद्धा नुकसान आहे. त्याच्यामुळं कसं आहे माहितीये का, शासनाने त्वरित ह्या पाण्याची काहीतरी सोय केली पाहिजे, काहीतरी नवीन उपक्रम राबवले पाहिजे. यासाठी सर्वांनी हे केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलीला खोटी का नाही ठोकली? आम्ही खोटी ठोकली होती, मग ती खोटी निघून आली. एवढा पाण्याचा प्रेशर आणि भरपूर पाणी होतं. मागच्या साईडला पूर्ण वावर वाहून गेलेली आहे. काही जणांचे ठिबकची पाईप वगैरे, आणि एक माणूस सुद्धा अजून अडकलेला आहे. त्याला पण काढण्याचे प्रयत्न चालू आहे. तर तुम्हाला आता चहा करता येईल का? नाही चहा आता काहीच होऊ शकत नाही. आता आम्ही हे लवकरात लवकर साफ करायची तयारी आहोत. चालेल. पहा मंडळी, अगदी पेठच्या हॉटेलमध्ये पण पाणी झालेलं आहे आणि भरपूर असं नुकसान झालेलं दिसतंय आपल्याला इथे. अगदी काउंटर बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे, माल खराब झालेले आहे त्यांचे. ठीक आहे.